रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यासह विजेचा आणि पाण्याचा प्रश्न असे नागरी सुविधांचे प्रश्न घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज रत्नागिरी नगर परिषद कार्यालयावर तीव्र आंदोलन केलं। मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देऊन येत्या 15 दिवसात नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा नगर परिषदेसमोर मोठे आंदोलन उभारू असा पर्याय व आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। शिवसेनेचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारताच मोठी खडाजंगी झाली। काही ना तर हा राडाच म्हटला आहे। मात्र शहर प्रमुख प्रशांत साळुंके व पावसकर यांच्या मध्यस्थीने सारेच सावरले। मोठ्या संख्येने यावेळी शिवसैनिकांची उपस्थिती होती। अशा प्रकारचे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाने पहिल्यांदाच केल्याची चर्चा शहरात सुरू आहे। चुकीची बोललेलो नाही सांगायचं आहे। तुम्ही आहात ना सगळे जबाबदार, शहरात खड्डे पडले त्याला हात देण्या जबाबदार। आता बघा तुम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने जातो, लोकांचे खर्च होता, आमचा राग येत असेल आम्ही बोलतो, राग येत नाही। एवढ्याशा गोष्टीसाठी माझ्या अंगावर उठून येतात ते उभी राहिली शांतपणे बोलूया आणि मी कालच सांगितलं होतं बोलूया आपण शांतपणे। तुमचा काय विषय? मी सरळ बोलतोय, मी सरळ बोललो का नाही? मला काय बोलतोय का? माझं एक गोष्टीला मी माझं एवढंच म्हणणं, आम्ही कुणाचे प्रश्न घेऊन आलोय? जनतेचे घेऊन आले। मी कुठं नुसतं निवेदनावर थांबणार नाही, पुढे त्रास झाला तर मग सांगू नका। माझा माझ्या पाणी विभागामध्ये जर सोमवारी पाणी बंद होतं, काय चाललंय मला माहिती नसेल ना तर तुम्हाला मी एक सांगतो। तुम्ही 2 महिने झाले ना, 2 महिन्यात काय तुम्हाला न करण्यावर तुम्ही काही हे नाहीये, तुम्हाला बरंच काय कळलं असेल, रत्नागिरी शहराविषयी तुम्हाला बरंच काय कळलं असेल, म्हणून पहिला प्रश्न मी तुम्हाला तो विचारला होता। बोललो साहेब, मी तुम्हाला आता ऐका, मी तुम्हाला काय बोलतोय, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतोय। मला पण माहिती, आता तुम्हाला बघा ना 2 मिनिटं आता सांगून बोला शांततेने, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो। साहेब, असं नाहीये की रत्नागिरी शहरामध्ये विरोधी पक्ष नेता कोण नाहीये की काय विरोधी पक्षवाला, आम्ही जिवंत आहोत। असं कुणी गैरसमज करून घेऊ नये की हम करो सो कायदा, असं नाहीये। बरोबर, फक्त आता कसं ही सर्व मंडळी आता ही शांततेच्या प्रतिज्ञा आलेली आहे। तुम्हाला आज इंटिमेट आहे की तुम्ही हे सगळं 15 दिवसाच्या सगळं करा, लोकांना सगळं 8 दिवस म्हणणं आहे, पण आम्ही म्हणतो तुम्हाला काही यंत्रणा काय कमी पडत असेल तर तुम्ही त्या 15 दिवसामध्ये पाऊस आहे पण आम्ही लोकांना चांगली सेवा द्या, कारण लोकांना सेवा देण्याचा अधिकार आहे। कारण लोक काय फुकट येत नाही, लोकांकडे सगळे कर आपण वसूल करतो, अगदी शैक्षणिक कर वसूल करतो, वृक्ष कर वसूल करतो, घरगुती सगळे कर वसूल करतो, जबाबदारी घेतो। आज दामले शाळेसारखा एक आता म्हणजे शहरातली तुमची एक टॉपची शाळा आहे दामले शाळा। दामले शाळेपासून आपण जर बाहेर पडून खाली मारुती मंदिरकडे आलो तर तुमच्या त्या फूड्सच्या गाड्या लागलेल्या असतात आणि त्या गटरवर 3 ठिकाणी गटर ओपन आहे, 3 ठिकाणी लहान लहान मुलं तिथून जातात, 3 ठिकाणी तुमचा फुटपाथ ओपन आहे। बघितलंय? तुमच्याकडे कंप्लेंट आले कधी? का वरती लादी ठेवता येत नाही? संदीप कांबळेंना ओपन आहे घरासमोर ओपन 3 ठिकाणी करता येत नाही। कामगार 2 किंवा 3 कामगार असतात, गटर साफ करायला दिवस की 10 दिवस। स्वच्छ सुंदर अंतर्गत ऐका ना 2 मिनिटात बोलतो। स्वच्छ सुंदर शहर तुम्ही बनवताय, मान्य आहे सगळ्या गोष्टीला। तुमच्याकडे हजारोचे बॅनर, हजारो रुपयाचे खर्चून बॅनर लावतात, तुमच्याकडे माहिती आहे ना, बरोबर का नाही? ते पण काढणार आहे बाहेर तुमचा आता, ते बॅनर लावतात। तुमच्याकडे शहर स्वच्छ आहे का? हो, स्वच्छ आहे का? आपला एक दिवस दाखवा मला की तुमचा माझा फोन होत नाही।
माणसं करून घ्यायला वाढवा. तुम्ही त्यांना सांगून. नाही मला काय म्हणायचं, नुसतं बॅनर लावलं की झालं का स्वच्छ? नाही, बॅनर लावून स्वच्छ काहीच होत नाही. काय नुसते पैसे खायला बॅनर लावताय काय? साळुंखे साहेब, प्रॅक्टिकल काम होतंय का तुमचं? मला सांगा, एक दिवस गेला तुमचं एसआय कुठे आहे, नरेंद्र कुठे आहे? त्याला पण विचारा आणि तुम्हाला पण स्वतः त्रास आहे ना माझा. माझा लोक मोठ्या प्रमाणात झाडी तोच बघा, ते मान्य करतो मी, झाडीचं मान्य करतो, त्यात तुम्हाला सहकार्य आहे ना आमचं. देतो तेवढं करून घ्या, तो करून घ्या. हे तर सत्य आहे ना की बाबा झाडी तोडतायत, आम्ही त्याच्यात तुम्हाला सहकार्य करतो ना. आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगितलं, कालपासून आपण रोज गाडी लावलेली आहे, बरोबर ना? तुम्हाला आज मी तुम्हाला पार कोपेलचा एरिया साफ करायला सांगतोय, किती दिवस झाले? या भागात कोणी येतच नाही. आमच्याला तिथे सुंदर शहर दिसण्यासाठी आम्ही झाडं लावली आणि एमएससी वाले येतात आणि झाडं तोडतात आणि तिथेच टाकून ठेवतात. तुमची घेतात परमिशन, का तर त्यांच्यावरती कारवाई. कांद्या छटाईचं जर कधी काम असेल तर पावसाळ्यामध्ये ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून एमएससी बरोबर, पण त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आखलेप्रमाणे परमिशन झाडं तोडायची आहे की नाही? तुमची सुद्धा करेक्ट सवय आहे की नाही? आहे की नाही? कारण आम्हाला तर त्या अनुभवात आम्ही गेलेलो आहे म्हणून तुम्हाला विचारतो. कारण मग ते साहेब अशी सोय फांद्या मोठ्या तोडतात. डिझास्टरचा भाग म्हणून आहे ना, ते काही छटाई ही करावी लागत असते. पण परमिशन घेतात का? अहो, झाडं लावलेली असतात, छाटून टाकतात. आम्ही पाणी घालून झाडं वाढवली आहे शहरातली. पूर्ण झाड तोडून हा, आम्ही पाणी लावले घालून झाडं जळवली आहेत आरोग्यमंत्रीच्या भागात. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो. त्यामध्ये शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी इथे हजर झालेली आहेत. शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसावत होते. त्या प्रश्नांना आता जे आलेले जे सीओ आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं. शहराच्या काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही, शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत, शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत, कुत्र्यांचे प्रश्न आहेत. अशा विविध प्रश्नावरती एक साधारण 1.25 तासाच्या आसपास चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ, असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही असंच तो म्हटलेलं आहे, जर ह्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही काही दिलेले सगळं निवेदन आमच्या शहर प्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल. आम्ही असा प्रश्न मांडलेला आहे, शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट, त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण? जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे, नगर परिषद या नात्याने, आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे. हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठणठणावून सांगितलेलं आहे. अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषदेत धडक मोर्चा घेऊन इथे आलो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.